सगळ्यात जास्त चर्चा जी होती ती VIP दर्शन बंद केल्यामुळे वारकऱ्याचा दर्शनाचा वेग दुपटीनं वाढलेला आहे, पण काही जणांमुळे ह्याच्यात थोडा खंड पडतोय. हे असंच चालू राहणार आहे. तर आपण एक गोष्ट समजून घ्या की VIP दर्शन आपण मागच्या वर्षी बंद केलं, VIP दर्शन आपण याही वर्षी बंद केलेलं आहे. आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना, आमदार असतील, VIPs असतील, मंत्री महोदय असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे, विठुरायापेक्षा कोणच मोठं नाही, वारकऱ्यापेक्षा कोणच मोठं नाही, भक्तांच्यापेक्षा आम्ही कोण मोठे नाही. त्यामुळे मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की ज्या वारकरी बांधवांना 12-14 तास वेटिंग करून दर्शन घ्यावं लागतं, त्या वारकऱ्यांचं दर्शन जर आपल्या VIP दर्शन बंद करण्यामुळं जर 2 आणि 3 तासात होत असेल तर अशा वेळी आपण वारकऱ्यांच्या भावनेसोबत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं जर वारकऱ्यांचा एवढा मोठा वेळ त्रास वाचत असेल तर हीच खरी विठ्ठल सेवा आहे. वारकऱ्यांकडनं हीच खरी विठ्ठल सेवा आपली आहे. आणि ती सेवा आपण इथं केली तर मला वाटतं आनंद होईल. आलेल्या सगळ्या VIPना माझं सांगणं आहे की आपल्याला मुखदर्शनाची सोय आपल्याला केली जाईल. मुखदर्शन आपलं 15-20 मिनिटात होईल, त्याची व्यवस्था केली जाईल. VIP दर्शनाच्या भानगडीत पडू नये, किमान वारीच्या कालखंडामध्ये मिळू नये. मी सगळ्यांची क्षमा मागेन, सगळ्यांच्या भावना असतात, पण आता याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही. कलेक्टर महोदय यांनाही सक्त सूचना दिल्यात, त्यांनी आदेश काढलेले आहेत, पोलिसांनाही सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि मी आत्ता मंदिर समितीशी बोलणार आहे. त्यामध्ये काही कर्मचारी आहेत, त्याही कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एक नाव माझ्याकडे आले, मी काल कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की तो कर्मचारी पुन्हा तिथं दिसला नाही पाहिजे. त्या कर्मचारी जे नियमाचं उल्लंघन करतील, मग कुणी असला तरी त्याला सोडणार नाही. VIP दर्शनाच्या बाबतीत बिलकुल मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत की वारकऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, वारकऱ्याचं दर्शन वेळेत झालं पाहिजे, म्हणून VIP दर्शन बंद करतोय. त्याची अंमलबजावणी करावी लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.